शिर्डीनगर मनमाड रस्त्यावर रात्री 10:30च्या सुमारास शिर्डीनगर परिषदेच्या क्रेनला इको मारुती कारनं जोराची धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय। रामनवमी उत्सवाचं लाइटिंगचं काम सुरू असताना रस्त्यावर क्रेन उभा असताना उभ्या क्रेनवर कार धडकल्यानं कारमधील समीर पठाण व एक महिला गंभीर जखमी झाल्या आहे, तर क्रेनवरील व कारमधील जखमी कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मदतकार्य करत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारास दाखल केलाय। या अपघातात शिर्डीनगर पंचायत कर्मचाऱ्यांसोबत असलेला दुसरा कर्मचारी या घटनेत मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी व काही वाहन चालकांनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकून पडलेल्या जखमींना शर्थीचे प्रयत्न करत बाहेर काढले। ज्या टायमाला आलो त्या टायमाला 2 जण गाडीत होते, स्वतः ड्रायव्हर आणि एक लेडीज होती त्याच्या शेजारी, आणि नगरपालिकेचं क्रेनचं काम चालू होतं लाईटचं, तर त्याला ते दिसलं नाही, डायरेक्ट जाऊन त्या गाडीला जाऊन तो धडकल्याच्या नंतर ना त्याचे पाय पूर्ण गाडीमध्ये अटकले गेले तर लोक सगळे धाव करत होते। तेवढ्यात आम्ही पण बघितलं, पण तो आमचा जोडीदार निघाला, तर त्याच्यामुळे आम्ही पण धाव घेतली आणि त्याला गाडीतून ओढून काढायचा प्रयत्न केला आम्ही। तो इतका गुंतलेला होता, प्रमाणाच्या बाहेर गुंतलेला होता, पण आम्ही त्याला बाहेर काढायचा खूप ताकद लावून काढायचा प्रयत्न केला। आमचे स्वतः कपडे सुद्धा भरले, स्वतः पूर्ण करता पूर्ण आम्ही सुद्धा जाम झालो ते करता गंभीर म्हणजे त्याचा पायाचा डायरेक्ट तुकडा पडलेला आहे, गुडघ्यापासून राहिलाच नाही, त्याला पूर्ण पायाचा तुकडा पडलाय। त्याच्याबरोबर जी एक लेडीज आहे तिचे तोंड आणि ते कपडे लाल, तिच्याकडे बघण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती, पूर्ण जाम होईल। पूर्ण पब्लिकच्या आहे आपल्या शिर्डीचं, त्यांनी खूप सहकार्य केलं। तर ज्या वेळेस खरोखर माणसाला गरज असते त्यावेळेस खरोखर पब्लिकने खूप चांगलं काम केलं। आणि आमचे ड्रायव्हर माणसाने त्याला ओळखलं, तर ड्रायव्हर लोक सगळे धावून आले ना, त्याला आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्या गाडीचे दरवाजे तोडून त्यांना पूर्ण दरवाजे सगळं काच वगैरे आधी तोडून मग त्याला बाहेर काढण्यात आलं। ते कुठले आहे काय कुठलेच आपले शिर्डीचेच आहे, ते आमच्या ओळखीचाच येतो जोडीदार, रोज जाता येता बघतो त्याला, पण मग आज रक्ताना तोंड भरेलं होतं, ओळखून आला, जवळ गेल्यावर मग ओळखलं, मग गाडीमध्ये आम्ही पण धाव घेतली, अक्षरशः गाडीमध्ये जाऊन सगळं गाडीचं पेरिंग वगैरे तोडून त्याला बाहेर काढण्यात आलं। तो पूर्णपणे लॉक होईल होता गाडी, त्याच्या पायाचा अक्षरशः तुकडा पडेल। मला वाटतं रामनवमी उत्सव चांगला व्हायला पाहिजे, परंतु रामनवमीची कामं रात्री व्हायला नाही पाहिजे। त्या रात्री अंधारात आहे ना, काही वीज अपघात होऊ शकतो, असा मोटर वाहन व्हेकल अपघात होऊ शकतो। आज हायवेला हे लोक यांच्या गाडीला इंडिकेटर नाही, काही नाही, ते आपली आता त्यांची परिस्थिती तशी होती, पण काम चालू होतं, जसं टेंडर दिलं त्या पद्धतीने लवकर काम करायचं म्हणून ते प्रयत्न करत होते, परंतु आज दुर्दैवी घटना घडली। मागच्या गाडीवाला अंदाज लक्षात आला नाही, ती दुर्दैवी घटना घडली आणि त्यात लाईट पण गेलेली होती, ही घटना घडली। पण मला असं नगरपालिकेला विनंती, हे काम सगळे तुम्ही दिवसा करा, असा कोणी गरीब कामगाराचा जीव जायला नाही पाहिजे अशा घटनेमध्ये, एवढीच विनंती माझी। आता सध्या परिस्थिती बघत असेल, शेड वगैरे ही अशी परिस्थिती आहे का, अशी माझ्यासारखे असंख्य तरुण त्यांना त्या दोघा जीवांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते। त्या ठिकाणी दोरीने काही नाही, आपत्कालीन इथे शिर्डीची व्यवस्था नाही, क्रेनची जे आहे खाजगी, ते लोक झोपून जातात। आज त्यांना आम्ही ऍक्च्युली ओढून काढलं, बऱ्याच लोकांनी 100-1 लोकांनी ओढून काढलं। आज ते वाचले की नाही वाचले ते साईबाबाच्या प्रार्थना वाचायला पाहिजे, परंतु अशी घटना रोडवर रात्रीची व्हायला नाही पाहिजे। उत्सव शिर्डीचा आहे, परंतु असे कोणाची जाऊन उत्सव होणं अयोग्य आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे, कारण रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध डिवायडरवर पोलला लाइटिंगचं काम चालू होतं। शिर्डी नगर पंचायतची गाडी त्या ठिकाणी आणि जो कोणी ठेकेदार असेल त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते, परंतु त्या सेकंदाला, त्या मिनिटाला लाईट गेली असेल म्हणून त्या पाठीमागून जी गाडी आली त्या गाडीचा स्पीड पण खूप होता, हे मान्य आहे, कारण लाईट गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं नसेल, कारण जो लाल रंगाचा क्रेन आहे तो वर लाईट लावण्यासाठी गेलेला होता आणि व्हाईट गाडी कदाचित लक्षात आली नसेल म्हणून ती गाडी त्या गाडीवर धडकली। परंतु ही घटना अतिशय गंभीर आहे, जसं आमच्या सुनील नानांनी त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे, त्यांचे रक्ताने कपडे माखलेले आहे। नुसतं सुनील नानाच नाही, तर त्यांच्या सोबतच्या अनेक असंख्य तरुण त्या ठिकाणी, कारण प्रचंड गाडी त्या ठिकाणी दबलेली होती। गाडीतून माणूस तो बाहेर कसा काढायचा, ड्रायव्हरचे पाय पूर्ण गुंतलेले होते। त्याच्यानंतर अगोदर ज्या गाडीने त्या क्रेनच्या मधोमध, गाडीच्या आणि क्रेनच्या मध्ये जो माणूस होता, नगरपालिकेचा कर्मचारी की ठेकेदाराचा कर्मचारी, त्याचं पण त्या ठिकाणी खूप शारीरिक नुकसान झालेलं आहे। आमची बाबांना एक विनंती आहे
की बाबा त्यांच्या जीवाला काही धोका होऊ देऊ नका, कारण ते फक्त बाबांचं काम करत होते. आमची विनंती बाबांनी मान्य करावी आणि त्याचबरोबर नगरपालिकेने हे जे रात्रीचे काम आहे हे दिवसा करावे, कारण शेवटी तुम्ही आदेश देऊन मोकळे व्हाल इथपर्यंत मान्य आहे, शेवटी तुम्हाला काम करायचं आहे. परंतु काही लोकांचा रस्त्यावर म्हणजे अशा अपघात जिथं होऊ शकतात, जिथं दुर्घटना होऊ शकते, अशा ठिकाणी काम देऊ नये. तुम्ही जे अंतर्गत रस्ते आहे त्या ठिकाणी हे करू शकते, पण मान्य. पण हा नगर मनमाड महामार्ग आहे, हा नॅशनल हायवे आहे. अशा ठिकाणी वर्दळीची प्रचंड मोठी या ठिकाणी वाहतूक सुरू असते, त्याचबरोबर अवजड वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असते. याच्यावर निर्बंध कोणी घालू शकत नाही, पण आपण काळजी इतकी घेताना घेऊ शकतो की आपण आपल्या लोकांना जीव धोक्यात घालून काम करायला लावू नये. आमची बाबांना विनंती आहे, त्या जे कोणी जखमी आहे त्यांच्या जीवितास काही धोका होऊ नये एवढी प्रामाणिक आमची बाबांकडे प्रार्थना आहे.